हाय, तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी सगळी आपापली गेलेली होती. म्हटलं सुरुवातीला अगोदर जी काही झटक वगैरे, जे काही धूळ वगैरे आहे ती साफ स्वच्छ करून सोफा जो आहे तो व्यवस्थित आवरून घेऊया आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारायचं, बाकीची जी काही कामं आहेत ती करूयात. तर अगोदर सोफा वगैरे जो होता तो व्यवस्थित आवरून घेतला आणि त्यानंतर टॉवेल वगैरे जे होते ते छान सुकलेले होते, कारण दोघी सकाळी लवकर जातात, 6:45ला जातात. त्यामुळे 8 ते 9 वाजेपर्यंत 9पर्यंत टॉवेल छान सुकून जातात, कारण ऊन आता बऱ्यापैकी पडत आहे. पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे आणि जरा फ्रेश पण वाटतं, कारण पाऊस सारखा कंटाळा पण आलेला होता. आता जरा कुठं छान वातावरण जे आहे ते झालेलं आहे. म्हटलं चला बाल्कनीमध्ये आलेली आहेत तर झाडं वगैरे मस्त छान दाखवून देऊया तुम्हाला. थोडंफार ग्रीनरी जर दाखवून दिली तर मग तेवढंच मूड जो आहे तो छान फ्रेश होऊन जातो. आणि बाल्कनीमध्ये आलेली असल्यावर झाडं तुम्हाला दाखवणार नाही असं तर कधी होणार नाही. तर म्हटलं चला कुठं कुठं काय काय कळ्या वगैरे आलेल्या आहेत फुलांच्या वगैरे ते बघून घेऊयात. आणि हे सदाफुलीचं झाड ते आपोआपच आलेलं आहे, म्हणजे आधी माझ्याकडे होतं मागच्या घरी, पण इकडे आल्यानंतर ते झाड काही नव्हतं वाटतं, सुकलं होतं ते अगदी. पण काय माहिती त्याची बी कुठून आली, अचानक ते झाड उगलेलं होतं. सदाफुलीचे मस्त छान फूल, पहिलं फूल जे आहे ते झाडाला आलेलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि जास्वंदीला मस्त छान कळी आलेली आहे, म्हणजे जेणेकरून संकष्टी आहे आता उद्याच्या दिवशी, तोपर्यंत छान फूल जे आहे ते बाप्पापर्यंत पोहोचेल. तर असो, संपूर्ण झाडाच्या कळ्या वगैरे तुम्हाला दाखवत आहे. बऱ्यापैकी कळ्या जास्वंदीच्या झाडाला आलेल्या आहेत आता आणि फुलं जी आहेत ती बघायला मिळतीलच काही दिवसांमध्ये. आणि मोगऱ्याला काय माहिती काही फुलं वगैरे येत नाही किंवा काहीच नाही. जेव्हापासून त्याची कटिंग्स केलेली आहे तेव्हापासून तसंच आहे, कुठलेही फुलं वगैरे काहीच आलेले नाही आहेत. असो, संपूर्ण झाडं वगैरे जे आहेत ती तुम्हाला दाखवली आता. आणि कपडे जे आहेत ना ते मी अगोदर धुवून घेतले, कारण म्हटलं बाकीची जी काही कामं म्हणा किंवा स्वयंपाक म्हणा घरातील सगळी आवरेपर्यंत कपडे जे आहेत ते छान सुकून जातील. आणि कसं ह्या दोघी गेलेल्या होत्या आणि यांना पण यायला थोडा उशीर होणार होता, त्यामुळे म्हटलं चला अगोदर आपली कामं जी आहेत ते आपण पटापट उरकून घेऊयात. नंतर मग फक्त आपल्याला स्वयंपाकाचा तेवढा ताप राहील, होईल तेवढं मला 9:30पर्यंत 10पर्यंत सगळी कामं आवरून घ्यायची होती. कारण परत एकदाची सिद्धी आली की मग खूप गोंधळ होऊन जातो. म्हणजे नेमके 2-3 तास असतात, तेवढ्या वेळामध्ये पटापट सगळं आवरून जे आहे ते आपलंही मोकळं, म्हणजे दुपारचा वेळ जेणेकरून आपल्याला छान व्हिडिओसाठी देता येईल किंवा एडिटिंग वगैरे म्हणा, व्हॉइस ओव्हर करायचा राहून गेलेला असतो त्यासाठी. तर कपडे जे आहेत अशा पद्धतीने हँगरला लावूनच मी अशा या ठिकाणी इथं पत्रा जो आहे लावलेला, त्यामुळे पाणी वगैरे अजिबात लागत नाही. अशा पद्धतीने अडकवून देते, जेणेकरून रात्री मला घरात घेताना हा पडदा जो दिसत आहे त्याच्यावरती जो रॉड आहे ना तिथे मी तसेच हँगर काढून आतमध्ये घरात लावून घेते. म्हणजे पाऊस असो किंवा नसो कपडे सुकून होतात. आणि रात्रीही मग घरात तसेच घेतले म्हणजे मला लावायला जेणेकरून ते सोपे पडतात घरामध्ये रात्रीच्या टायमिंगला. तसेच काढले किंवा टांगले तर फॅनखाली अगदी सहज मग कपडे व्यवस्थित असे सुकून जातात. त्यामुळे मग मी स्टँड वगैरे घ्यायच्या भानगडीमध्ये काही पडत नाही. हे उगाच ठेवण्यासाठी पण अडचणच होऊन जाईल तेवढीच बेडरूममध्ये, त्यामुळे. तर कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर स्वयंपाकासाठी कसं थोडा अजून वेळ होता. म्हटलं बऱ्यापैकी वेळ आहे, कारण गरम गरमच जेवण बनवून होऊन जाईल. तर मग असा थोडाफार निवांत वेळ जो होता तो होता. आणि ह्या ज्या डॉली वगैरे जे काही आहे हे सेक्शन काढलेलं, तर मग तिथे पण बऱ्यापैकी धूळ जमा होते. आणि माझ्या इथं कसं कोणी लहान मुलं वगैरे आले ना तर सर्वात अगोदर ह्या डॉलच मागतात, आणि त्या जर काढून दिल्या त्यावेळेस त्याच्यावरती ना जर नाही अशा पद्धतीने व्यवस्थितची डस्टिंग वगैरे करून घेतली तर त्यांच्यावरती बरीचशी धूळ जी आहे ती असते. आणि मग ते त्यांच्या हातात देणंही चांगलं नसतं. त्यावेळी वेळच्या वेळी जे आहे ना या अशा पद्धतीने त्यांच्यावरची धूळ वगैरे जी आहे ती स्वच्छ करूनच घ्यावी लागते, नाहीतर मग भरपूर प्रमाणामध्ये धूळ वगैरे तिथं बसत असते, कारण मोकळा आहे ना त्यामुळे. तर अगोदर तिथलं सगळं धूळ वगैरे जी होती ती स्वच्छ करून घेतली. आणि मग खाली फक्त मी इथे आपलं जे काही रोजचं लागतं मुलींना म्हणा किंवा मला म्हणा, मेकअपचं थोडंफार सामान, पावडर वगैरे, क्रीम जे काही लागतं
ते मग इथे खालच्या साईडला माझं ठेवलेलं असतं. तर तेही आज संपूर्ण म्हटलं व्यवस्थित रचून घेऊया, कारण आलं की ठेवलं, आणलं की ठेवलं. आणि यांना पण स्कूलमध्ये जायची घाई गडबड असली ना, तर कुठेही इथं वस्तू वरच्यावर अगदी जिथे हात जाईल तिथं ठेवून देतात. त्यामुळे म्हटलं हे पण जरा व्यवस्थित असं स्वच्छ करून चांगल्या पद्धतीने ठेवून देते. तर धूळ जमा झालेली होती. खरं तर मी ही जी बास्केट आहे ना, ती मंदिरात जाण्यासाठीच घेतलेली होती, की जेणेकरून याच्यामध्ये मला सगळं संपूर्ण साहित्य वगैरे जे आहे ते घेऊन जाता येईल मंदिरात जाताना. पण मग जरा मोठी वाटत होती, त्यामुळे ती काही त्या गोष्टीसाठी तिचा वापरच झाला नाही. ती मी अशा पद्धतीने हे सामान ठेवण्यासाठीच सिद्धीने ती काढून घेतलेली होती आणि सगळं सामान त्याच्यामध्ये रचून घेतलेलं होतं. नाही तर मी देवांसाठीच त्या हिशोबाने ही बास्केट घेतलेली होती, की मंदिरात जाताना मला कामाला येईल म्हणून. तर इथं आता संपूर्ण जे काही लागतं रोजचं आपलं, तेवढं जास्त काही नाही, थोडंफारच जेवढं सामान आहे ते याच्यामध्ये ठेवते. नाही तर मग वरचे वर ठेवलं तर सगळा पसारा जो आहे तो इथे बऱ्याच प्रमाणामध्ये होतच असतो. बऱ्याच वेळेला मी त्यांनाच आवरायला सांगते, ज्यावेळेस मला घाई गडबड वगैरे असली त्यावेळेस त्या दोघींना सांगते की इथलं सगळं आवरून घ्या. पण शेवटी मुलांचं आवरणं कसं असतं तुम्हाला तर माहीतच आहे, तरी बऱ्यापैकी करतात कामं जेवढी सांगितली तेवढी. तर असं ती बास्केट वगैरे माझी रचून झालेली होती. आता छान पुसून वगैरे घेतलेली होती स्वच्छ. आणि आता गहू वगैरे जे होते ना ते मला गाळून घ्यायचे होते, कारण दळण थोडंफार शिल्लक असेपर्यंतच मी दुसरं जे आपलं दळण टाकायचं आहे, गहू म्हणा किंवा ज्वारी म्हणा, त्याची तयारी मी 2 दिवस अगोदरच करून घेते. वेळेवरती नाही झालं तर मग आपलेच हाल होतात आणि परत मग कुठे जायचं ऐन टायमिंगला. त्यामुळे थोडंफार पीठ शिल्लक असतानाच मग मी गहू जे आहेत ते दळायला ठेवून देते. आणि आदल्या दिवशीच ठरवून घेतलेलं होतं, की उद्या मला सकाळी काय काय करायचं आहे, काय नाही. फक्त थोडंफार मिस्टरांचं जाणं येणं इकडे तिकडे झालं त्यावेळेस रुटीनमध्ये थोडाफार फरक होत असतो, किंवा त्यांचं जे काम आहे ते मग अगोदर करून घ्यावं लागतं, नाश्त्याचं म्हणा किंवा काही. आज मी घरी एकटी असल्यामुळे मला नाश्ता वगैरे तर काही करायचाच नव्हता. सकाळी फक्त मी चहा बिस्किट वगैरे घेतलं आणि माझ्या कामांची सुरुवात जी होती ती केलेली होती. तर गहू आम्ही गावावरूनच आणतो आणि स्वच्छ करूनच माझ्या कणग्यांमध्ये गहू जे आहेत ते भरून ठेवलेले असतात. त्यामुळे त्यांना ज्यावेळेस दळायचे असले त्यावेळेस इतकं काही स्वच्छ करायची गरज नाही. फक्त मी एक चाळणी अशासाठी फिरवते की त्यांच्यामध्ये काही किडे वगैरे पडले आहेत किंवा नाही, ज्याला आमच्या इकडे धनोर वगैरे म्हणतात, तर ते आहे किंवा नाही हे चेक करून होऊन जातं आणि आपल्यालाही समजतं की धान्य खराब झालं आहे किंवा चांगलं आहे. फक्त तेवढ्यासाठी मग हे चाळून जे आहे ते होऊन जाते, किंवा धूळ वगैरे असते तीही निघून जाते, किंवा काही असलं किडे वगैरे पडलेले तेही निघून जातात. म्हणून ज्यावेळेस मला गिरणीमध्ये दळण द्यायचं असतं त्या टायमिंगला मग अशा पद्धतीने गहू जे आहेत ते चाळून घेत असते. आणि दळण दळताना मी जास्त करून म्हणजे 8 किलोच्या वरती 8 किलो 9 किलो अशाच पद्धतीने गहू वगैरे जे आहेत ते दळून आणते. कारण म्हणजे सारखं सारखं मलाही ताप नको जाण्यासाठी एकदा दळून आणलं की मग मला 15 दिवस आरामात निघून जातात माझे कसेही तेवढ्यामध्ये. आणि 1 किलो ज्वारी मी त्याच्यासोबत दळून आणते. दादर आहे आम्ही गावावरून आणलेली ती. तर दादरची भाकर पण छान लागते, पण भाकरी वगैरे इतकं काही मुली खायला मागत नाही. कधीतरी मग भाकर बनवली जाते, जास्त करून 2 टाईम चपात्याच असतात. डाळ भात वगैरे पण इतकं काही बनत नाही. तुम्ही बघतातच व्हिडिओमध्ये, कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळेस माझी रात्रीच्या वेळेस खिचडी वगैरे बनते. नाही तर मग 2 टाईम आमच्या इकडे चपात्यांचंच जेवण जे आहे ते असतं. असो, दळण वगैरे काढून झालं, दोघंही व्यवस्थित झालं. आता ज्यावेळेस सिद्धीला स्कूलमध्ये सोडायचं असेल त्या टायमिंगला इकडनं जाताना घेऊन जाईल, म्हणजे जेणेकरून एक फेरी वाचेल आपली, फेरीमध्ये फेरी होऊन जाईल. नाहीतर मग अगोदर काढून जर नाहीच ठेवलं तर निघायच्या वेळेस आठवण येते आणि त्यावेळेस मग रेडी नसल्यावर मग परत राहून जातं. म्हणून अगोदरच दळण जे होतं ते काढून घेतलं. आता स्वयंपाकाची सुरुवात जी आहे ती करत आहे. तर घेवडा होता, तर अगोदर सुरुवातीला निवडून घेतलं व्यवस्थित. त्याला पण शिरा वगैरे काढून घ्याव्या लागतात, त्यासाठी मग घेवडा निवडून घेतला सुरुवातीला. आणि आता कढईमध्ये शेंगदाणे वगैरे जे आहेत ते भाजून घेतले, लसूण घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आज जरा म्हणजे पातळ करायची आहे मला भाजी हिरव्या मिरच्यांची, सुक्की वगैरे काही करणार नाही. ह्या दोघी तर खात नाही, पण तरीही आज बळजबरीने देईल. वेगवेगळ्या पद्धतीने करायलाही छान वाटते. आणि म्हटलं चला, मी याआधी काही अशा पद्धतीची घेवड्याची भाजी तुम्हाला दाखवलेलीच नाही आहे, म्हणून म्हटलं आज पातळ अशी घेवड्याची भाजी जी आहे ती करूया.
शेंगदाणे वगैरे भाजून घातल्यानंतर मग तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर घेवडा घातलेला आहे. छान व्यवस्थित तेलामध्ये परतवून होईल. आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि मसाला वगैरे जो होता तो आता वाटून घ्यायचा आहे. थोड्या मिरच्या मी अजून घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर जर वाटणामध्ये घातली तर मग छान हिरवट रंग येतो भाजीला आणि तरी पण छान येते. तर तेल न घालताच मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं आणि आता याच्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं ते घालत आहे. चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये, जेणेकरून चांगल्या पद्धतीने मिक्स होईल घेवड्यामध्ये असं. आणि आता वरून थोडंसं पाणी घालणार आहे. साईडला मी चहा ठेवून दिलेला होता, कारण हे पण आलेले होते आणि म्हटलं चला एका साईडला चहा होईल आणि एका साईडला भाजी वगैरे जी आहे ती होईल. नंतर मग चपात्यांचं पीठ मळून आपल्याला चपात्या वगैरे करून झालं की मग लगे हात जेवणाची तयारी जी आहे ती होऊन जाईल. तोपर्यंत सिद्धी पण क्लासवरून येईल. तर पाणी घातलेलं आहे, छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ वगैरे घालून आता ही भाजी जी आहे ती 5-1 मिनटं शिजवून घेणार आहे कमी गॅसवरती. तर आमच्या इकडे जास्त करून शेंगदाण्याचंच वाटण असतं. बऱ्याच प्रमाणामध्ये आमच्या इकडे शेंगदाण्याचं वाटण करूनच भाज्या बनवल्या जातात. तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच आहे. किती मस्त छान तरी वगैरे जी होती ती भाजीला आलेली होती. भाकरीसोबत पण छान लागते किंवा चपातीसोबतही ही भाजी जी आहे ती छान लागते. तर असो, पण भाकरीसोबत कसं चुरून वगैरे खाता येते मस्त. स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मग मी लगे हात संपूर्ण किचन वगैरे जे होतं ते आवरायला घेतलेलं होतं. आणि यानंतर मग मला सिद्धीला आणण्यासाठी जायचं होतं स्कूलमध्ये, कारण तिकडे गेली म्हणजे मला 12:30 कसेही घरी यायला होतातच. 12:30 नाही, पाऊण वाजून जातो घरी येते. आणि त्यानंतर मग वेदूचं जेवण वगैरे हे ते, परत व्हिडिओ तुम्हाला टाका वगैरे किंवा वाईजवर करायचा राहिलेला असेल ते, तर त्या कामांच्या गडबडीमध्ये मग परत किचन जर आवरायचं राहून गेलं तर मग खूप उशीर होऊन जातो. म्हणून मग शक्यतोवर तेवढा प्रयत्न मी करत असते की जेणेकरून तिला सोडायच्या टायमिंगपर्यंत माझी सगळी कामं जी आहेत ती व्हायला पाहिजे, असा माझा प्रयत्न जो आहे तो रोजचा चालूच असतो. तर असो, किचन वगैरे सगळा धुवून घेतला, कारण बऱ्याच वेळेला आपण जिरे मोहरीची फोडणी वगैरे देतो ना, त्या टायमिंगला तेलकट वगैरे झालेलाच असतो. त्यामुळे रोजच्या रोज सकाळी तरी मी एक टाईम संपूर्ण किचन ओटा म्हणा, गॅस म्हणा, धुवूनच घेत असते. आणि धुवून झाल्यानंतर जरा छान आणि चकाकी पण येते ओट्याला, म्हणजे दिवसभर टेन्शन नाही आपल्याला. आणि बघितल्यावर पण मनाला जे समाधान मिळतं ते तर काही वेगळंच असतं अजून. तर चला ताईंनो, मस्त अशा छान आवरलेल्या माझ्या किचन ओट्यासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.